नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांनी ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्यांचे अलिबाग रेवदंडा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। यावेळी त्यांच्या समवेत खासदार सुनील तटकरे, राज्याच्या मंत्री आदितीताई तटकरे, विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती होती। रेवदंडा निवासस्थानी ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी सुनेत्रा पवार यांनी ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून शुभाशीर्वाद घेतले। तेव्हा निरूपणकार सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी यांची उपस्थिती होती। विदेशी बनावटीचा पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली पूर्व यांनी अटक करून सुमारे 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाच्या वेगवेगळ्या टीम तयार करून राम उर्फ शिवा फुलचंद कनोजिया वय 43 वर्ष राहणार डोंबिवली पूर्व यास गुन्हे प्रगटीकरण पथकानं शिथापीनं ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक विदेशी बनावटीचा पिस्टल आणि 2 जिवंत कारतूस असा एकूण 2,04,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अलिबाग तालुक्यातील रेवदंडा आंग्रेनगर येथील 19 वर्षीय श्रावणी जयवंत घरत हिची इंडियन नेव्हीमध्ये जहाजावरील फायटर जेटमध्ये मिसाईल लोड करणं, उत्पादन आणि देखभाल विभागात एव्हिएशन या पदावर अग्निवीर म्हणून कोची येथे कार्यरत होणार आहे। इंडियन नेव्हीमध्ये तिच्या निवडीबाबत तिचं कौतुक आणि अभिमान सर्व स्तरातून व्यक्त होत आहे। अलिबाग तालुक्यातील प्रथम अग्निवीर होण्याचा बहुमान तिनं पटकावलाय। श्रावणी घरत ही मिनीडोर मालक जयवंत घरत यांची एकुलती एक मुलगी आहे। तिच्या धाडसी स्वभावाला तिच्या आई वडिलांनी पुरेपूर प्रोत्साहन दिलंय। कर्जत तालुक्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये वनविभागाच्या भोंगळ कारभारामुळे माथेरान रेल्वे स्थानकासमोरील बाजारपेठेत असलेल्या पटेल किचन घावरे डेअरी या हॉटेलवर सुमारे 150 वर्ष जुनं झाड पडून 50 ते 60 हजारांचं नुकसान झालं। हॉटेलच्या शेडमध्ये कोणी पर्यटक बसले नसल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे। हे झाड कधीही पडण्याच्या अवस्थेत होतं। झाड तोडण्याची विनंती वनविभागाकडे वारंवार करून देखील याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने अखेर हे नांदुरकीचे मोठे झाड पडून नुकसान झालंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षपदी डॉक्टर हेमलता प्रभाकर चिंबुळकर यांची निवड करण्यात आली असून त्यांना मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं। डॉक्टर हेमलता चिंबुळकर यांनी खालापूर तालुका महिला आघाडी अध्यक्षपदाची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून पार पाडली असून तालुक्यात महिला संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न केलेत। त्यांची या कामाची दखल घेत त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। क्षयरोग हा विषाणूजन्य आजार असून हा आजार पूर्वी गंभीर आजारात येत होता, परंतु आता या आजारावर वेळेत उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो। यामुळे क्षयरोग हद्दपार करण्यासाठी टीबी मुक्त पंचायत अभियान आणि कार्यशाळा घेऊन टीबी मुक्त ग्रामपंचायत करण्याचं आवाहन करत अलिबाग हॉस्पिटलपासून रॅली काढून जनजागृती करण्यात आली। या कार्यक्रमात आरोग्य सेविका, परिचारिका, कर्मचारी, ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करण्यात आलं। तसंच क्षयरोग मुक्त करण्यासाठी राबणाऱ्या हातांचा सत्कार करण्यात आला। कर्जत तालुक्यात शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून नेरळमध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। यावेळी शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शेकडो शिवभक्तांनी सहभाग घेतला होता। तर यंदा आचारसंहिता असताना देखील ढोल, ताशा, घोडे, बैलगाडी, विविध वेशभूषा अशा शाही थाटात मिरवणूक शहरातून काढण्यात आली। यंदा कुलाबा किल्ला येथून शिवज्योत आणण्यात आली होती। परंपरा आणि पावित्र्य जपत शिवजयंती उत्सव समिती नेरळच्या माध्यमातून शहरात शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। रायगड लोकसभेचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा अजित पवार यांनी केली। त्यानंतर सुनील तटकरे यांनी रोह्याचं ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांचं दर्शन घेतलं आणि प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी त्यांनी दर्ग्यात पीर बाबांचंही दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्या समेत पत्नी वरदा तटकरे, पुत्र अनिकेत तटकरे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।
तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती नागोठणे शहर आणि नागोठणे ग्रामीण विभागातील अनेक गावात मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली. रायगड किल्ल्यावरून शिवप्रेमींनी आणलेल्या शिवज्योतीचं नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होताच शिवभक्तांनी फटाक्यांची आतषबाजी करत शिवज्योतीचं स्वागत केलं. नंतर शिवसेनेच्या नागोठणे शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या आणि शिवज्योतीच्या पूजनानं नागोठण्यातील शिवजयंतीची सुरुवात करण्यात आली. यानंतर शिवसेना शाखेपासून घोषणा देत पालखीची भव्य अशी मिरवणूक नागोठणे शहरात काढण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे श्री शिवजयंती उत्सवानिमित्त ओरण शहरात शिवजयंती उत्सव मंडळातर्फे महाराजांचा अभिषेक करण्यात आला आणि संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक ओरण शहरामध्ये काढण्यात आली. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, ओरणकर नागरिक, महिला आणि तरुणांनी सहभाग घेतला होता. या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध चित्ररथ यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचं आयोजन शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष आशिष गोवारी, संदेश पाटील, सोहम शिरढोणकर, सुशांत तांडेल, एजाज मुकादम, शाहरुख गडी, फतेह खान आणि पदाधिकारी यांनी केलं होतं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.